नमस्कार, मी पुन्हा आलो आहे एका नव्या स्मार्टफोन व्हिडिओसह आणि आज माझ्याकडे आहे हा बजेट फोन पोको कडून पोको, ज्याला रिब्रँडेड रेडमी 13C म्हणूनही ओळखले जाते। ची किंमत 7,000 रुपये कमी असेल असं मला वाटतं। या किमतीत तुम्हाला 90 हर्ट्झ LCD स्क्रीन, हेलिओ चिपसेट, जास्तीत जास्त 8 GB RAM आणि 128 GB स्टोरेज मिळतं, जे मला बजेट फोनसाठी योग्य वाटतं। मी हा फोन गेल्या 1 दिवसापासून वापरतो आहे आणि या व्हिडिओमध्ये मी माझं मत तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर सुरू करूया। प्रथम पोको अनबॉक्स करूया। जरी मी हा फोन आधीच 1 दिवस वापरला आहे, तरीही तुम्हाला अनबॉक्सिंग अनुभव चुकवू इच्छित नाही। इथे आहे पोको। ठीक आहे, चला हे बाजूला ठेवूया। इथे आहे फोन, खूप छान दिसणारा फोन। चला हे प्लास्टिक कव्हर काढूया। चला, समोर कोणताही टेम्पर्ड ग्लास किंवा प्लास्टिक नाही, त्यामुळे हा फोन लॉन्च होताच मिळणे थोडं कठीण होईल, पण तरीही बाजूला ठेवूया। आपल्याकडे सिम इंजेक्टर टूल आहे आणि आत आपल्याकडे काही पेपरवर्क आहे। क्लिअर केस मिळत नाही। त्यानंतर आपल्याकडे 10W चार्जर आहे। जरी हा फोन 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो, पण बॉक्समध्ये तुम्हाला फक्त 10W चार्जर मिळतो, USB टाइप केबलसह। तर हेच सर्व अनबॉक्सिंगसाठी। चला हे बाजूला ठेवूया आणि फोनबद्दल बोलूया। आता जसं तुम्ही पाहू शकता, हा फोन इतर सामान्य पोको फोनसारखा दिसत नाही। मला आठवत नाही की कोणताही पोको फोन शिमरी फिनिश देतो, पण या फोनला थोडी चमक आणि ग्लिटर आहे आणि माझ्या मते हे खूप चांगलं दिसतं। याशिवाय तुम्हाला हा फोन जांभळ्या आणि काळ्या रंगाच्या पर्यायांमध्ये देखील मिळतो। आणखी एक गोष्ट म्हणजे मला या मॅट फिनिशसाठी खूप आभारी आहे, कारण त्यामुळे फिंगरप्रिंट्स किंवा स्मजेस लागत नाही। फोनच्या मागील बाजूस प्लास्टिक फिनिश आहे आणि प्लास्टिक फ्रेम्स आहे, पण हा फोन हातात खूप हलका वाटतो। पोकोची सिग्नेचर बॉक्सी फॉर्म फॅक्टर आणि हा एक मोठा डिव्हाइस आहे, त्यामुळे लहान हात असलेल्या लोकांसाठी याचा वापर जास्त वेळासाठी आरामदायक नसू शकतो। आणि मोठ्या गोष्टींबद्दल बोलायचे तर आपल्याकडे एक मोठा कॅमेरा मॉड्यूल आहे, परंतु मला वाटते की यावेळी हे फोनच्या सौंदर्यात चांगले पूरक आहे। समोरासमोर तुम्हाला 6.7 इंचाचा LCD स्क्रीन मिळतो, 90 हर्ट्झ रिफ्रेश रेटसह। बजेट फोनसाठी जसं तुम्ही पाहू शकता, हे वाईट नाही। अर्थात अमोल्ड स्क्रीन इतकं चांगलं नाही, पण या फोनच्या किमतीत गुणवत्ता आदरणीय आहे। माध्यम सामग्रीसाठी हे योग्य आहे। मला सांगावं लागेल की याच्या बेजल्स मोठ्या आहेत, पण हा एक बजेट फोन आहे, त्यामुळे ते स्वीकारलं जाऊ शकतं। काहीतरी चांगलं म्हणजे तुम्हाला वाईडवाईन प्रमाणपत्र मिळतं, त्यामुळे तुम्ही नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ सारख्या ॲप्समध्ये फुल HD सामग्री प्रवाहित करू शकता। पण मला काही विचित्र वाटलं की जरी या फोनमध्ये 90 हर्ट्झ रिफ्रेश रेट आहे, तरीही सामान्य ॲप्स जसे की फेसबुक, इंस्टाग्राम किंवा क्रोम फक्त 60 हर्ट्झ वर चालतात। तुम्ही सेटिंग्जमधून 90 हर्ट्झ जबरदस्ती करू शकता, पण तरीही ते 60 हर्ट्झ वर चालतं। मला माहित नाही की हे तसं असावं का, किंवा हे सॉफ्टवेअर बग आहे। मला आशा आहे की पोको लवकरच यासाठी एक अपडेट आणेल। आता परफॉर्मन्सच्या बाजूने तुम्हाला मीडियाटेक हेलिओ चिपसेट मिळतो, जो 1-2 उत्पादन प्रक्रियेने बनवला आहे। जरी हा जवळपास 3 वर्षांचा चिपसेट आहे,
तरीही बजेट फोनसाठी मला वाटतं की हा एक योग्य पर्याय आहे. मी अद्याप या फोनवर गेम्सची चाचणी घेतली नाही, म्हणून मी आत्ताच एक रिअल टाइम गेमिंग चाचणी करू इच्छितो. चला करूया. ठीक आहे, आम्ही पबजी खेळत आहोत आणि मी आधीच खेळ सुरू केला आहे. आम्ही नेहमीप्रमाणे गेमबेंच प्रो वापरत आहोत तपासण्यासाठी. आम्ही स्मूथ ग्राफिक्स सेटिंग्जवर अल्ट्रावर खेळत आहोत, ज्याचा अर्थ हा डिव्हाइस तुम्हाला पबजी मोबाईल मध्ये जास्तीत जास्त 60 देऊ शकतो. सध्या आम्हाला स्थिर 60 मिळत आहे. हे खूप प्रभावी आहे. कोणताही स्टटर नाहीये, तर हे चांगलं आहे. कॉल ऑफ ड्यूटी साठी आम्ही मीडियम ग्राफिक्स क्वालिटी आणि हाय फ्रेम रेट्सवर खेळणार आहोत. सध्या आम्हाला 54 मिळत आहे, जे बजेट गेमिंग डिव्हाइससाठी वाईट नाही. 58 पर्यंत वाढला आहे. बजेट गेमिंग डिव्हाइससाठी हे चांगलं आहे. गेमिंग शिवाय मला या फोनवर माझे सामान्य ॲप्स चालवताना कोणतीही समस्या आली नाही. फेसबुक, मेसेंजर, इंस्टाग्राम इत्यादी ॲप्स आणि 2-3 ॲप्ससह मल्टीटास्किंग करणे या फोनसाठी कोणतीही समस्या नाही. पण तुम्ही 5 किंवा अधिक ॲप्स बॅकग्राऊंडमध्ये उघडल्यास हा फोन नक्कीच थोडा स्लो होईल. 14 अँड्रॉइड 14 वर आधारित पोको चालवतो आणि किंमत कमी ठेवण्यासाठी तुम्हाला बरेच ब्लोटवेअर ॲप्स मिळतात. मी हा डिव्हाइस अनबॉक्स करताच पहिले काम म्हणजे सर्व ॲप्स काढून टाकले. तुम्ही बरेच प्रीइन्स्टॉल केलेले ॲप्स अनइन्स्टॉल करू शकता, पण काही अद्याप इथेच राहतात आणि त्यांना निष्क्रिय करण्याचा कोणताही मार्ग नाही, त्यामुळे तुम्हाला त्यांच्यासह राहावं लागेल. एक स्पीकर मिळतो, जो मध्यम आवाजात आहे. हे संतुलित नाही, पण सामग्री पाहण्यासाठी चांगला आहे. हेडफोन जॅक आहे, जो बोनस आहे. डुअल 4G सिम कार्ड्सला सपोर्ट आहे कारण हेलिओ एक 5G चिप नाही, त्यामुळे 5G सपोर्ट नाही. स्टोरेज 1 TB पर्यंत वाढवू शकता, जे चांगलं आहे. बाजूला माउंट केलेला फिंगरप्रिंट सेन्सर आहे, जो चांगलं काम करतो. कॅमेरा बाजूने 50 MP प्राथमिक आणि 2 MP मॅक्रो लेन्स आहे. पुढील बाजूला 8 MP सेल्फी शूटर आहे. मी अद्याप कॅमेऱ्याची चाचणी घेतली नाही, त्यामुळे मी जरा फिरून फोटो काढतो आणि मग निर्णय देतो. ठीक आहे, चला डेडपूल आणि नरुटोचे फोटो काढूया. आता चला फोटो तपासूया. पोर्ट्रेट फोटो मऊ आहे आणि घरातील प्रकाशात ठीक आहे. रंग पुनरुत्पादन खूप पंची नाही, त्यामुळे मला ते आवडतं. सेल्फी चांगल्या प्रकाशात ठीक आहे. कॅमेरा कार्यप्रदर्शन बजेट फोनसाठी ठीक आहे. बजेट फोनसाठी कॅमेरा कामगिरी सामान्य आहे. शेवटी 5000 mAh बॅटरी मिळते, जी चांगली आहे. 10W चार्जरमुळे चार्जिंग थोडं स्लो आहे. पोको बजेटमध्ये एक सुरक्षित पर्याय आहे.
ज्यांना फीचर फोनमधून स्मार्टफोनकडे स्विच करायचा आहे किंवा ज्यांना बजेटमध्ये मोठा डिस्प्ले हवा आहे त्यांच्यासाठी हे एक चांगलं पर्याय आहे. ठीक आहे.